सर्व पत्रकार मित्रांचं मी आज या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सावंतवाडी विधानसभेमध्ये निवडणूक जवळ आली हे चित्र आचारसंहितेच्या माध्यमातून जरी समजायचं असलं तरी या ठिकाणचे स्थानिक आमदार रोज कशा घोषणा करतात त्याचं चित्र गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्याकडे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। त्यांनी मुंबईमध्ये एक उदय सामंतांबरोबर मीटिंग घेतली आणि इंडस्ट्रीचा हब अडाणीमध्ये उभं करणार अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली आणि काही उद्योजक त्या ठिकाणी आलेले होते। अशा प्रकारचा भासवण्याचा प्रयत्न आज त्या आमदारांनी केला। एक जर आपण चित्र बघितलं तर मी मुद्दाम कुठल्या प्रेसच्या समोर खोटे आरोप करायचे मला आवड नाही। मी आत्ता प्रेसला येण्यापूर्वी संबंधित MIDCच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली। हे जे कोण तुमच्याकडे इंडस्ट्रीवाले आले होते त्यातल्या किती लोकांनी ॲप्लिकेशन तुमच्याकडे केली, किती लोकांनी तुमच्याकडे जागा मागणी केली? आत्तापर्यंत जागा मागितलेले फक्त 15 लोक आहेत, ते वेगळ्या भागातले आहेत। आत्ता हे जे आमदार सांगतात त्यातला कोणी त्या ठिकाणी आलेलं नाही। निवडणूक जवळ आली की खोटं बोला, निवडणूक जवळ आली की रेटून खोटं बोला आणि लोकांची दिशाभूल करा, हे काम आज केसरकरांनी सुरू केलेलं आहे। ह्याला माझा विरोध आहे। मी दरवेळी मी सांगण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करतोय की काय तुम्ही केलं ते दाखवा। आपल्या माध्यमातून मी आव्हान केलं, एवढे कारखाने आपण जाहीर केले, त्यातला कुठला कारखाना आपण कधी जाहीर करणार? त्याच्यात 4 लोक लागले, 5 लोक लागले, 10 लोक लागले, कधीतरी सांगा। आज दुसरी एक काल घोषणा केली की माटण्यामध्ये 100 एकरमध्ये MIDC चालू करणार। संतोषराव, आपल्यासाठी माटण्यामध्ये, अरे जी MIDC 2008ला सुरू झाली त्यात एक वीट लागली नाही अजून, तर माटण्यात नवीन काय करणार आहे? आता मुद्दा मी माटण्याच्या सरपंचांना बोलवलं आहे। माटण्याचे सरपंचांचं त्याचं बाबू म्हणतो आम्ही, पण त्यांचं नाव गवस, महादेव गवस। एक 2-3 दिवसापूर्वी त्यांच्याकडे गेलो। म्हणजे पहिल्या निवडणुकीच्या वेळी हे महोदय माझ्याकडे आले, मला म्हणलं काही ते वेगळं कौतुक वाटलं। त्या माटण्याला एक तलाव आहे, म्हणजे सावंतवाडीचा तलाव ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने हा माटणाचा तलाव आपण या ठिकाणी सुरू करूया। ते 15 वर्ष बिचारे वाट बघतायत। मग काल त्यांना मी स्टेटचे अधिकारी त्या ठिकाणी पाठवले, कारण त्याच्यावर जवळजवळ 100 हेक्टरपेक्षा जास्त जागा ही ओलिताखाली त्या तलावाच्या माध्यमातून लोक शेती करायची। आज माटण्याची जी पंचकृषी आहे, सगळे लोक जागा विकून त्या ठिकाणी चालले, पाणीच नाही आहे त्यांच्याकडे। म्हणजे माटणा असेल, खोटले असेल, तिकडे अनेक अशी गावं आहेत की आज पिण्याच्या पाणीसुद्धा ठिकाणी, शेतीचं तर लांबच राहिलं। पिकोळे आहे, खोकरल आहे, ही वजरे आहे, या सगळ्या गावांनी पिण्याच्या पाण्याची पण सोय नाही। 11 गावं आज तिलाईसारखा मोठा प्रकल्प होऊनसुद्धा आज पिण्याचं पाणी त्या लोकांना नाही। कारण पूर्वी उस्पा जलसिंचनची एक योजना राज्य सरकारची होती, पण राज्य सरकारने सगळ्या ठिकाणी बंदी घातली उस्पा योजना। मी परवाच माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांना। याच्यापूर्वी त्यांना मी सांगितलं आहे, मग त्यांनी आता तो प्रस्ताव तयार करायला सांगितला आहे आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून त्या 11 गावांना कायमस्वरूपी पाणी कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातून पण माझे प्रयत्न आहेत। पण मला सांगायचं आजच्या एवढंच आहे की माटण्याला पण MIDC जाहीर करून टाकली। आज आडाळीचे आता सरपंच आले नाही, त्यांना पण सांगितलं होतं मी, कारण वेळोवेळी खोटं बोला, रेटून बोला, आणि त्याहीपेक्षा ते जे कोण आणतायत इंडस्ट्रीवाले हे कोण असतात धरून दपटून कोण मला माहीत नाही। आणि माझ्या पूर्ण 40 वर्षाच्या बघण्यात अशा प्रकारचा खोटा मंत्री, अशा प्रकारचा खोटा आमदार मी जाग्यावर नेऊन एखादा त्या ठिकाणी प्रकल्प दाखवतो, ही जागा इंडस्ट्रीवाला एका कमिशन एजंट आहेत। कुठल्या इंडस्ट्री आज महाराष्ट्रात एवढी वाढते तर कुठला मंत्री किंवा कुठला आमदार त्याला जागा दाखल जातो? त्यांनी रिस्तर MIDCकडे अर्ज करावा, ज्याला पाहिजे त्यांनी।
आणि अर्ज केल्यानंतर त्यांच्या कमिटीमध्ये ते जाईल पैसे बिशे भरल्यानंतर आणि मग त्याला जागा त्यांची जी मीटिंग त्या MIDCची होते त्याच्यात मान्यता मिळाल्यानंतर त्याला जागा मिळणार. जागा बघायला कुठला आतापर्यंत काय गेला नाही. गोव्याच्या बाजूला जागा आहे आणि तरी पण निवडणूक जवळ आल्यानंतर आपण हे आणतोय असं दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. काल वेळागरवासीय 2 तारीखला खाडीत उभे राहिले वेळागरच्या. त्यांची मागणी काय आहे की त्यांनी ताजला विरोध केलेला नाही. त्यांचं म्हणणं की ह्या ताज हॉटेलला आज 140 एकर जागेपैकी आम्ही 9 हेक्टर जागा जी आहे ती 9 हेक्टर आम्हाला तुम्ही सोडा. तिथं आमची घरं आहेत, काही पाणथळ जागा आहे. तुम्ही वस्तुस्थितीची पाहणी करा. आजही त्या माणसाने हट्टीपणाने म्हणजे कलेक्टर त्यावेळेचे पण ऐकत होते पण नाही जायचं, त्या लोकांशी बोलायचं नाही. हवाई वाहतूक त्या ताजचा कोण डायरेक्टरानं 2दा हे महोदय वरून बघितले. ताजला विरोध कोणाचाच नाही आणि असण्याचं कारण पण नाही आहे. पण त्या लोकांच्या ह्या हट्टीपणामुळे आज तो प्रकल्प रखडलेला आहे. आणि काल ती मीटिंग सुरू असताना MIDCचे MTDCचे CEO होते, MTDCचे CEO होते. त्याच्यानंतर त्या ताजचा कोणतरी एक एक्झिक्युटिव्ह कोणतरी होता, त्यांचा काय मला माहीत नाही नेमकं नाव, देसाई म्हणून कोणतरी. आणि तिथे त्या विचारामध्ये ते म्हणतात का आम्हाला MTDC जागा देते. 1995ला जागा दिलेली आज 30 वर्षापेक्षा जास्त काय झाला, एक पिढी बर्बाद झाली. लोकांनी कुठल्या अपेक्षेने दिलं की आमचा घरातला कोणतरी मुलगा मुलगी तिकडे नोकरीला लागेल, या अपेक्षेने जागा दिली. कवडी मोलाने जागा दिली, 200 रुपये गुंठ्याने जागा दिली, जिथं आज 8-8, 10-10 लाख रुपये लोक गुंठ्याचा दर सांगतात. मग ती जागा देताना आज 15 वर्ष त्यातले आमदार तुम्ही आहेत, 8 वर्ष त्यातले मंत्री आहात. तुम्ही आज निवडणूक जवळ आली तर मुख्यमंत्री हे करणार, नारळ फोडणार. कशासाठी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही? काय तुम्ही केलं आहे? 7.5 वर्ष झाली. आता कालच तुमच्याच प्रेसमध्ये मी ऐकलं आहे की जर समजा राजकारण्याने नाही म्हटलं तर आम्हाला जागा बदलावी लागेल. मग तुम्ही झोपला होता? कशाला लोकांची दिशाभूल करताय? लोक तिकडे ह्या आरोग्याच्या सोयीमुळे आज मरतायत, तिकडे त्यांना यातना होत आहेत आणि तुम्ही काय चेष्टा करताय लोकांची? लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हा माणूस करतो. म्हणून माझ्या आम जनतेला विनंती आहे, तुम्हाला कोण आमदार निवडायचा तुम्ही निवडा, पण यांना जर परत तुम्ही केलात तर हा मतदारसंघ पुन्हा मी सांगतो की विकासापासून 25 वर्ष अजून मागे या ठिकाणी येणार आहे. पैसे आले निवडणुकीचे, पैसे खर्च करायचे, पैसे टाकायचे आणि मग निवडणुका जिंकायच्या, अशा प्रकारचे जे धोरण त्यांचं आहे. खोटं बोलायचं, हा कारखाना आणला, तो कारखाना आणला, हे आमका आणलं, तमका आणलं. आज एक विषय आंबोली चौकट चालू आहे, झाला तर समाधान आहे. आत्ताच काल सांगितलं आदेश निघालेत. मी आता सकाळी मला त्या इथले फॉरेस्टचे DFO मला भेटले. म्हटलं बाबा तुमच्याकडे ना, आमच्याकडे अजून काय आलेलं नाही. पण किती लोकांना फसवायचं, किती कुठल्या पद्धतीने फसवायचं. आणि आम्ही ज्याही चिडीने बोलतो, मी काय इथे आमदार लढवण्यासाठी मी चिड बोलत नाही, पण जर 15 वर्ष एखादा माणूस सातत्याने खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते ओपन बोलायचं नाही. कशाला कोणाची भीती बाळगायची? जो माणूस ना शरद पवारांचा होऊ शकला, जो माणूस ना तिकडे उद्धव ठाकरेंचा होऊ शकला, जो माणूस ना राणेसाहेबांचा होऊ शकला, पाठ फिरली की त्याला शिव्या घातल्या. स्वतः स्वार्थीपणाने हे सगळे ज्या गोष्टी चालवत आहेत ह्या त्यांनी बंद करायला पाहिजेत. खरं म्हणजे जर तुम्हाला हॉस्पिटल जमत असेल तर राजीनामा द्या. त्याहीपेक्षा मराठी भाषेची कशी वाट लावलीत ती परवा एक प्रशस्तीपत्र बघितलं, तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत आलं असेल. त्या प्रशस्तीपत्रात हिंदी किती आहे, काय किती आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी कसे आणि सही त्याच्यावर त्यांनी केलेली आहे. तुम्ही काय दिवे लावणार आहे? आत्तापर्यंत तुम्ही काय करू शकलात नाही. दरवेळी फसून तुम्ही या ठिकाणी आमदार झालात. तुम्ही कुठली गोष्ट या ठिकाणी केली नाही. एक रोजगाराची सोय केलेली नाही, आरोग्याची सोय केलेली नाही. आज जा तुम्ही दोडामार्गच्या हॉस्पिटलला, जा तुम्ही वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलला, काय परिस्थिती आहे तिथली हे कधीतरी बघा. त्यामुळे आम्ही आमच्या सातत्याने वरच्या नेतृत्वाला आम्ही सांगतोय की आम्ही कसं काम करणार ह्या माणसाचं. तुम्ही युती करत असाल ठीक आहे, तुमच्या हिशोबात तुम्ही बरोबर आहे, पण त्याचबरोबर जो माणूस सातत्याने खोटं बोलतो, जो माणूस रोज नवीन नवीन कारखाने आणतो, जो माणूस तिकडे उषा इस्पात विकली तरी त्याला माहिती नाही किंवा माहिती असल्याचं सोंग करतो, अशा माणसाच्या पाठीमागे आज भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कसं फरफटत जायचं? कार्यकर्त्यांनी कुठल्या जोरात जायचं? हा माझा प्रश्न वरिष्ठांना आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं की ह्याचा विचार तुम्ही अजूनही करा.
वेळ गेलेली नाही आहे, वेळ गेलेली नाही. मी परवा आमच्या वरिष्ठांना भेटलो, त्यांना मी सांगितले जर समजा 70% 75% आमच्या ग्रामपंचायती आहेत, ते मंत्री असताना, ते पालकमंत्री असताना नगरपालिका आम्ही जिंकल्या आहेत, इथल्या विकास संस्था आम्ही जिंकल्या आहेत, इकडल्या सोसायट्या आम्ही जिंकल्या आहेत, इथले खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले आहेत. मग तुम्ही ही सीट घ्या आदल्या बदलीमध्ये मागून आणि द्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला. नाही तिकीट कोणी ठरवायचं तुम्ही ठरवा, आम्ही कशाला ठरवणार, तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही द्या. पण सातत्याने खोटं बोलल्यानंतर आज लोकांच्या मनातून ते उतरलेत. आणि मी सांगतो म्हणून नाही, आपण सगळ्या पत्रकार मित्रांना पण माझं या ठिकाणी विनंती हात जोडून विनंती आहे की ज्या खोट्या बातम्या प्रसारित होतात त्याच्यात खाली काहीतरी टीप तरी लिहा की बा ह्या कारखान्याची घोषणा 2 वर्षापूर्वी केलेली होती. जसं काही लोकांनी हिंमत दाखवली, परवाची मी प्रेस मुद्दाम बघत होतो, हिंमत दाखवली की बाबा तुम्ही रोज जे सांगताय त्यातलं कुठलं प्रकार झालं आहे असं लोक म्हणतात. ही वस्तुस्थिती खरी आहे, ही वस्तुस्थिती इथल्या लोकांच्या समोर या ठिकाणी येते. आणि माझी विनंती मी एवढ्यासाठीच आहे की उद्याची पुढची पिढी तुमची आमची या ठिकाणची माफ करणार नाही. आज 20,000 मुलं मुली ही गोव्यात जात आहेत, हे आम्हाला भूषणावं नाही आहे. आज मला सांगा, जर मालवणसारख्या ठिकाणी 15-15 लाख पर्यटक जर दरवर्षी येतात, हा माझा आकडा नाही, हा MTDCचा त्यांचाच डिपार्टमेंटचा आकडा आहे. आज मालवण असेल, तारकर्ली असेल, देवबाग असेल, तोंडवली असेल, ही सगळी आजूबाजूची गावं आज पर्यटनाच्या माध्यमातून विकसित झाली आहेत. आज जवळजवळ त्यांना दर वर्षाला 120 ते 130 दिवसाचा बिझनेस चांगल्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी मिळतो. मग ह्या वेंगुर्ला तालुका असेल, सावंतवाडी तालुका असेल, दोडामार तालुका असेल, आज सांगा सावंतवाडी, आंबोली, चौकुळ, गेळेपासून पूर्ण सह्याद्रीचा बेट, अगदी असनेयापासून पूर्ण माटण्यापर्यंत किंवा वेंगुर्ल्यामध्ये कर्लीपासून तर रेडीपर्यंत केवढी किनारपट्टी आहे. आमच्याकडे का पर्यटक येत नाहीत? जर मालवणमध्ये 15 लाख पर्यटक येतात, लोकांना माहिती तरी आहे का आज वेंगुर्ल्यात इतकी किनारपट्टी आहे? आज टुरिझम म्हटल्यानंतर लोकांना वाटतं तारकर्ली आणि देवबाग, हरकत नाही, आमचाच भाग आहे, आनंद आहे आम्हाला. पण त्याचबरोबर इथले हे पर्यटक इथे थांबले पाहिजेत. आंबोलीसारखं हिल स्टेशन आहे, चौकुळ गेळेसारखा चांगला प्रदेश आहे, आज माटण्यासारखा आहे, असण्यासारखा आहे. ह्या सगळ्या भागामध्ये आपण या ठिकाणी काय प्रयत्न केलेत हे वाढण्यासाठी? निवडणूक जवळ आली, माझं 2 मिनटं समजा, आपण पण बोला. आता त्या आंबोलीच्या घाटात कुठल्या बस आणणार होते, इलेक्ट्रिक बस किंवा इलेक्ट्रिक गाड्या, काय झालं तिथलं? कोणी हात धरले तुमचे? सिंधुरत्न जसे स्वतःच्या घरातले पैसे खर्च करताय तसं सगळे रोज ह्याला दिले त्याला दिले अमकं दिले, काय तुमच्या घराची मालमत्ता आहे काय? ती सरकारची मालमत्ता आहे. आणि त्याहीपेक्षा त्या सिंधुरत्नची पण चौकशी व्हायला पाहिजे. सिंधुरत्नमध्ये आज त्यांनी जे ट्रान्सफॉर्मर दिलेत, हे ट्रान्सफॉर्मर काही बिल्डर लोकांना दिलेले आहेत. ह्या लोकांच्या हितासाठी सिंधुरत्नची आज निर्मिती का झाली? इथला आर्थिक स्तर वाढला पाहिजे म्हणून, गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी चांगलं जीवन जगण्यासाठी. मग ते जो मधी एक विषय आला कासारड्याचा, 29 लाख रुपये कासारड्याचा मायनिंग, हे ह्याच्यात कसं काय आलं बाबा? हे 29 लाख रुपये त्या कासारड्याच्या मायनिंगला सिंधुरत्नमध्ये कसे दिले गेले? करा चौकशी त्या सगळ्या गोष्टीची. सरकारने पण चौकशी करायला पाहिजे. एखादा मंत्री चुकीचं जर करत असेल तर आपण त्या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्या गोष्टीवर हे करायला पाहिजे. आज प्रश्न होता परत काजूचा. आज मला सांगा, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय त्या ठिकाणी झाला. स्थानिक आमदार आहात ना तुम्ही, तुमच्या भागात जास्तीत जास्त सगळं काजू आहे. मग तिकडे ज्या अटी होत्या, आपला सामुदायिक सातबारा सगळ्यांना माहिती आहे. मग आता नाटक करायचं की बा हा आता ही अट रद्द झाली, कशासाठी? 6 महिन्यापूर्वी जर हा निर्णय झाला असेल तर 6 महिन्यापूर्वी लोकांना पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. आज GSTची बिलं पाहिजेत, कशी GSTची बिलं मिळणार? तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ह्या इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या सगळ्या लोकांनी ह्या ठिकाणी करायला पाहिजे. माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे, ह्या खोट्या माणसाचा पर्दाफाश हा मी करतोच आहे, पण ह्याच्याही पुढे जाऊन अजून करणार. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. ज्या बातम्यांच्या माध्यमातून आपण ज्या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत, बातम्या असतील, वर्तमानपत्र असतील, हे दाखवत आहे, त्यात खोटं काय जाऊ नये एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी आहे. आता बोला. उठवत आहे की सरकारच्या विरोधात ते खोटे आहेत, फसवे आहेत, अधिक काय त्यांना
उपमा देत आहात, भाजपकडे तुम्ही मागणी करतात की ते खोटे आहेत, फसवे आहेत आणि त्यांना काही देऊ नका, अंदाज द्या, पण भाजपची एकही मंडळी कुठे दिसत नाही, फक्त राजनंत्रीच एकटे बोलतात, सगळीकडे त्यांची पोस्टरबाजी होते केसरकरच्या. मग भाजप का किंवा पालकमंत्री का परवाच्या कार्यक्रमाला एकत्र दिसले, त्यांचे अन्य मान्यवर एकत्र दिसले, राजनंत्रीलाच वाटतं का केसरकर फसवे आहेत, केसरकर खोटे आहेत किंवा आमदारांनी काही केलं नाही, बाकीच्याला का वाटत किंवा बाकीचे धडा का देत नाही, काय नेमकं म्हणजे काय याच्या मागचं आहे? प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी माणसांची निवड केलेली आहे, प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. तुम्ही असं दाखवा की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यानेचा इन्कार केलेला आहे, एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने जर एखाद्या गोष्टीचा इन्कार केला आहे की बाबा नाही हे राजनंत्री करतात ते चुकीचं आहे, असं कधी तुमच्या कानावर आलं का? तुमच्या प्रेसमध्ये तुमच्या कधी कानावर आलं का? तर तेवढं सांगा. आज हा जे जादूगर आला आहे ना, जादूगर, तशी पट्टी डोळ्यावर लोकांनी बांधलेली आहे. आता जादू बघायला लोक येतील बघा, तर तुम्ही पण पट्टी बांधली आहे. माझी म्हणतात ती पट्टी जरा उघडा आणि खऱ्या अर्थाने हे बघा, मी बोलतोय ना, मी काय सांगितलं आहे, मला नको तिकीट, ज्याला द्यायचं आहे त्याला तुम्ही द्या, कोणी लढा, पण ह्या माणूस खोटं बोलून हा मतदारसंघ मागे येत असेल तर मी बोलणारच आहे ना. मी जिथे जिथे जे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन गेलो आहे. आता विचार करतील नाही करतील तो आपण नंतर बघू. नाही पण साहेब तुम्ही म्हणता बरोबर, तुम्ही काळी पट्टी बांधता म्हणून पत्रकारांना सांगता, पण जनतेला बोललो मी, जनतेने 3 वेळा त्यांना निवडून दिलं, तुम्हाला जनतेने 2दा पराभूत केलं. जनतेने असं का नाही म्हटलं की बाबा नाही राजनंत्री यांच्यापेक्षा उजवे आहेत, यांना या एक वेळ निवडून देऊया, असं का नाही म्हटलं जनतेने? हे बघा, एक गोष्ट 100% खरी आहे, मी पराभूत झालो ह्याला मला काय म्हणायला काय येत नाही आहे. हे बघा, मी 2014ला ज्याही निवडणूक लढवली पहिली, ते भारतीय जनता पक्ष किती बाल्यावस्थेत होते तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना पण माहिती आहे. एक ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाची इकडे बांध्यात होती. त्यावेळीची जी परिस्थिती होती, भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, पूर्वी भारतीय जनता पक्ष, आपणच सांगा की कणकवली सोडल्यानंतर, कणकवली मतदारसंघ आप्पासाहेब गोगट्यांचा मतदारसंघ होता, त्याच्यानंतरच्या काळात पुढच्या कुठल्याही भागात भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणुका ग्रामपंचायत लढवल्या, जिल्हा परिषद लढवल्या, आमदारकी लढवली, कुठली निवडणूक लढवली तुम्ही सांगा? भारतीय जनता पक्ष शिवसेना युती असल्यामुळे युतीत ज्या काय जागा द्यायच्या तेवढ्या सोडल्या, तर कुठल्या निवडणुका लढवल्या आहेत का? शेवटी पार्टी वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात आणि मग निवडणुका लढवाव्या लागतात. ह्या निवडणुका लढवल्यामुळेच आता खाली जे तळागाळात जी भारतीय जनता पक्ष पोचली आहे ती वरून हवेतून पोचली नाही आहे. आज भारतीय जनता पक्ष पोचली ह्याचं कारण ह्या निवडणुका लढवल्या गेल्या, त्यावेळी जिंकल्या किती? आता बघा, जिल्हा परिषद लढवली, जिल्हा परिषद आमच्या काय सगळ्या पूर्ण जिल्ह्यात ते 6 जागा आल्या. पण निवडणुका लढवताना ह्या निवडणुकीचा विषय एकच असतो की तळागाळातल्या खालच्या कार्यकर्त्यापर्यंत पक्षाची भूमिका त्या ठिकाणी पोचावी, म्हणून पहिली निवडणूक लढवली. दुसऱ्या निवडणुकीच्या वेळी आपण सगळे साक्षीदार आहात, माझ्या हातात AB फॉर्म दिलेला असतानासुद्धा मुद्दाम प्रमोद जठरांचा उल्लेख करतो, ते मला सांगत होते काय ते माझं होऊ देत पण तू दे, पण मी पार्टी शिस्त बनणारा कार्यकर्ता आहे. माझे कोणी पार्टीचे नेते माझ्या प्रचारात गोवाचे जर लोक सोडले, बाकी कोणी नेता त्या ठिकाणी आला नाही का? त्यावेळी एक संधी अशी होती ह्या सगळ्या माध्यमातून की कणकवलीला अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध शिवसेनेने AB फॉर्म दिलेला होता. त्यावेळी जर दिलं असतं शेवटी पार्टीचं चिन्ह मानणारे लोक आहेत. दुसरी निवडणूक फुकट गेली ह्या सगळ्या निवडणुकीत. आता ही त्याच माध्यमातून कसं होतं आहे बघा, पहिल्यांदा खोटं एकदा बोललं चालतं, दुसऱ्यांदा बोललं चालतं, सातत्याने खोटं बोलून निवडणूक जिंकणं आणि निवडणूक हरणं याच्यामध्ये तुम्ही असं सांगणार का की तुम्ही मला एक सांगा, मी तुम्हाला असा प्रश्न करतो की हे जे कारखाने सांगितले आहेत हे कारखाने चालू झाले आहेत बाबा, नाही 5-10 हजार लोक नोकरीला लागलेत, राजन खोटं बोलतात असं आपण कधीतरी असं म्हणणार आहात का? माझं म्हणणं ठीक आहे, निवडणुकीमध्ये जय पराजय हे 100% असतात, पण कुठलीही निवडणूक ही पार्टीसाठी लढवली जाते, ही वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यावर लढवली जात नाही. तुम्ही म्हटलं की हे जादूगार काहीतरी आहेत आणि हे सगळं लोकांच्या पट्टी बांधणे जादूगार पद्धतीने, तर हे जादूगार मोडण्यासाठी तुम्ही आता लढा देणार आहात का, उभे राहणार आहात का आणि जादूगारी संपवणार आहात? हो ना, हे बघा, मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना परवा पण मी जाऊन भेटलो आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की ही माझ्यासाठी निवडणूक नाही. इथल्या लोकांनी हे बघा, मी
एका वेगळ्या ह्याचा म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणतो, मला सांगतो, माझ्या नशिबात खूप पदं मला या ठिकाणी मिळाली. मी लोकांमध्ये असल्यामुळे मी आमदार झालो, जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो, इरिगेशनचा उपाध्यक्ष झालो. तर माझ्यासाठी पद नाही. आज ज्या गोष्टी इथे होत आहेत की ज्या आपण म्हणजे बघा बाकीच्या आपण विधानसभा बघतो, पश्चिम महाराष्ट्र बघतो, विदर्भ बघतो, ज्या पद्धतीने प्रगती झाली, आपल्याला सगळ्यात वाईट की आपण गोव्याच्या बाजूला आहोत. एका गोव्यात जर समजा ताससारखी 9 हॉटेल येतात आणि आपण इथे काय करू शकत नाही, तर आमच्यासारखे दळिद्री आम्हीच आहोत. आम्ही पार्टी एक म्हणून आम्ही दरवेळी पार्टी, हा काँग्रेसचा, हा राष्ट्रवादीचा, हे बघून आम्ही चालतो. आपण कधी एकत्र होत नाही कोकणी माणूस. आणि म्हणूनच आजची परिस्थिती बघा, त्या काजू बियाला उतरावं लागलं त्यांना, नाहीतर पश्चिम महाराष्ट्र विदर्भात पार्टी सोडून सगळे एकत्र येतात आपल्या विकासासाठी. पण दुर्दैवाने आमच्याकडे ती पद्धत नसल्यामुळे आपण दरवेळी आपण पार्टी बघतो. पार्टी बघायलाच पाहिजे, पण आपल्या कोकणाच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. मग उद्या ठरवू देत कोण बा अमुक उमेदवार, माझं म्हणणंच नाही त्याच्यावर, पार्टी उद्या सांगून देत बस चल अमक्याला उमेदवार मी देणार, देऊ देत ना. पण जोपर्यंत बदल करत नाही, जोपर्यंत भाकरी तुम्ही परतत नाही, जर एखाद्याला संधी देऊन तो जो काय करत नसेल, त्यातला 8 वर्ष मंत्री आहे, घराच्या समोरचं एस टी स्टँड होत नसेल, आत्ता ते करणारे असं म्हणणे मी काढलं तुमच्या प्रेसमध्ये बघितलं. बरं तुम्हीच छापताय ना, 7.5 वर्ष इथलं झालं नाही, तुमच्याकडेच भूमिपूजन झालं. बरं काल मी नाही बोलायला गेलो, तेच बोलले जर ते जागा देत नसतील तर आता बरं जागा द्यायला व्यक्तीला तयार होता सरपंच, 6 एकर जागा तयार होती तिकडे, अजून पाहिजे एकवर तिथं करता आलीच ती बाजूला. पण तरी आम्ही अट्टाहासाने आम्ही ते पैसे परत घालवण्याचा प्रयत्न केला 7.5 वर्ष. ह्या 7.5 वर्ष एस टी स्टँडचा पण तोच विषय आहे. मग आपण असे किती वर्ष पुढं, आपण किती वर्ष जागणार आहोत, आज आपलं वय काय आहे. तर माझं ह्या माध्यमातून एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बघा, मला माझा केसरकर आणि वैयक्तिक विषय ऐकायचा नाही, माझ्या पार्टीलाही सांगणं आहे. उद्या पार्टी नाही ऐकली तर आपण ठरवू काय करायचं ते ह्या सगळ्या गोष्टीत. मी सांगतो उद्या पार्टीला आम्ही हे बघा वारंवार सांगितलं आहे, उद्या कार्यकर्त्यांची चर्चा, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शेवटी हे बघा, कार्यकर्ते का सगळ्याच कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणार नाहीत. तुम्ही लोकांचं मत घ्या, कार्यकर्त्यांचं मत घ्या, माझ्यात नाही सगळ्या. आणि मग इथे जर काय होणार असेल आणि जर अशा माध्यमातून फसून दरवेळी प्रत्येकाचा आधार घ्यायचा, कधी शरद पवारांचा कधी घ्यायचा, कधी उद्धव ठाकरेंचा कधी घ्यायचा, कधी राणेसाहेबांचा घ्यायचा, हे जर आपण करत असून आता अजून कोणतरी उद्या एकनाथ शिंदेला कशावरून धरलं, उद्या आधी कोणाला तर आणि ते नाही सोडेल. ते माझं म्हणणं असं आहे की जर एखादी गोष्ट झाली असेल तर मी स्वतः स्वागत करेन. मी तुम्हाला आता सांगतो, जर त्यांनी एखादी इंडस्ट्री झाली तर मी स्वतः स्वागत करेन, मी जाऊन त्यांचं मी स्वतः स्वागत करेन, मी काम करेन. पण जर गोष्ट नुसतं वारंवार खोटं बोलायचं आणि हे करतो ते करतो म्हणून सांगायचं, बरं ते एक तरी गोष्ट दाखव ना, एक तरी गोष्ट, हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मी आत्ता संबंधित MIDCच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी दुसरंही सांगतो की चुकीचं आपल्या माध्यमातून जाऊ दे नको, ताज व्हायलाच पाहिजे, ताजला कोणाचाही विरोध नाही. एका साईडला जी घरं येतात ती वगळा, 140 एकरातली, एवढंच त्यांचं प्रामाणिक मत आहे की पारंपरिक 100-150 वर्षापूर्वीची घरं आहेत आणि पाणथळ जागा आहे, त्या लोकांकडे बरेचसे भूमिहीन होणार आहेत. बरं ह्या लोकांना मी आदरणीय आमचे पर्यटन मंत्री त्यांच्याकडे घेऊन गेलो, मी परवा पण पर्यटन मंत्र्यांशी बोललो आहे. हे सगळ्याच महाराष्ट्राचा चार्ज आपल्याकडे असल्यामुळे हे भूमिपूजन झालं. आत्तापर्यंत किती वेळा भूमिपूजन तारखा झाल्या, संतोषने 3-3दा छापल्या फ्रंट पेजला, तर आजचं भूमिपूजन अमुक तारीखला म्हणून. मी दाखवतो कटिंग, माझ्याकडे कटिंग आहेत पाहिजे तर, भूमिपूजन अमुक तारीखला. 3ऱ्या वेळा झाला, आता 3ऱ्या वेळी. माझं नाही जाहीर केलं, अजिबात जाहीर नाही केलं त्यांनी. पण मी सांगतो, मी त्यांना ही तारखा हे ठरवतात, ह्या तारखा त्यांना पण विचारायला माहिती नाही, विश्वास ठेवत नाही ते. विश्वास जर ठेवलं असतं ना तर झालं असतं इकडे काहीतरी, विश्वास ठेवलं झालं असतं. तुमचं नाव घेतलं, अत्यंत तुम्ही बैठकीला पहिलं नाव घेतलं तुम्ही होता, तरी सगळं चांगलं अल्बेत झालं आणि आता 8 दिवसात उद्घाटन होतं. मी तुमच्या हे बघा कालच्या प्रेसला हे बघा, कालची जी प्राण साहेबांकडे मिटिंग झाली त्याचा उद्देश एवढाच होता की ते लोक पाण्यात त्या ठिकाणी उभे होते. मी प्राण साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती केली की त्या लोकांचा अंत आता बघू नका तुम्ही. मग ते बोलले की बुवा एक बैठक घेऊन तुम्ही एक रजिस्टर, तर तुमच्या हातात काय नाही आहे,
मला माहिती आहे, ना कलेक्टरच्या हातात आहे ना प्रांताच्या हातात आहे, मला माहिती आहे. पण निदान एक रजिस्टर करा आणि तुम्ही त्यांची मागणी वरती पाठवा. त्यांनी विरोध केलेला नाही. आणि आजही सांगतो की त्या लोकांना मी काल विनंती केली, माझ्या मते आपले एक पत्रकार मित्र होते, की बाबा थांबा, भांडून नाही, शेवटी ताज व्हायला पाहिजे तर व्हायला पाहिजे, पण त्यांच्याशी बसून तुम्ही ठरवा, 1-2 एकर सोडतो, 3 एकर सोडतो, त्यांना ॲप्रोच रोड देतो, त्यांच्या पद्धतीप्रमाणे जा. ताजला बाबा तुम्ही जर सगळं जडून आपण आणलं तर होणार नाही, पण त्यांची घरं जाऊन त्यांचं हे करून त्यांचं ऐकून तरी घ्या. 30 वर्षात कधी ऐकलं गेलेलं नव्हतं, ते पहिल्यांदा काल ऐकलं गेलं, लक्षात घ्या. आणि मग ते लोकांच्यापर्यंत गेले. एवढाच विषय आहे. मी ताजचं स्वागतच करणार, ताजला मी विरोध कधीच करणार नाही. ताज असू दे, सिदादी असू दे, जनती, कारण त्याच्याशिवाय एक ताज आल्यानंतर पूर्ण डेव्हलपमेंट जी आहे ती सगळी पुढची उद्याची होणार आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना तुमच्या भाजपच्या भेटला, पक्षाला काय अल्टिमेटम दिलेला आहे की दिला आहे का तुम्ही की बाबा यांना कुठेतरी थांबवा, नाहीतर मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार? ते त्यांना भाजपच्या चिन्हावर लढायला देऊ नका वगैरे असं काय दिलं नाही नाही बघा. ताजच्या विषयावर एक होतं. कसं आहे, मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी एवढा मोठा नेता नाही की पक्षाला अल्टिमेट देणार का. मी वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांना दिली. मी जी इथली परिस्थिती आहे, आणि मी त्यांना असं पण सांगितलं, हे तुमच्या अगदी कॅमेऱ्यासमोर सांगतो, की इथली परिस्थिती मी नाही, तुम्ही जे वेगळे सर्वे करता, तुम्ही प्रशासनाच्या मार्फत IB असेल किंवा आणि काय काय तुमच्या ज्या वेगळ्या यंत्रणा आहेत, त्यांच्या माध्यमातून सत्य परिस्थिती तुम्ही तुमच्या नजरेसमोर ठेवा आणि तुम्ही निर्णय घ्या. नाही, पण एक राजन तेली विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? नाही, राजन तेली निवडणूक लढवणार की नाही ही आज पहिल्यांदा पार्टीला निर्णय घेऊ दे ना. माझ्या पार्टीकडे मी मागितलं, माझ्या पार्टीला सांगितले उद्या नाही तुला मिळणार आहे. माझ्या पार्टी जोपर्यंत मला सांगत नाही एखाद्या असू दे. हे बघा, मी पुन्हा मी एक गोष्ट सांगतो की जर भारतीय जनता पक्षाने इथला उमेदवार बदलला आणि त्यांनी सांगितलं अमुक ठिकाणी पार्टी तुम्हाला म्हणजे जे कोणाला देणार ते पार्टीने जर ठरवलं तर मी इच्छुक आहेच, मी नाही असं म्हणत नाही. पण पार्टीने ठरवलं नाही बाबा असा विषय इकडे करायचा आहे, आपल्याला त्याच्यानंतरच निर्णय पुढचा होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालक म्हणून त्यांचं काही वचक नाही का, त्यांची भूमिका काय वेळागार असे ना, आपल्या माहितीसाठी सांगतो, ते जास्त कॅमेऱ्यासमोर येत नाही. पहिली जी गिरीश महाजन साहेबांबरोबर पहिल्यांदा जी मीटिंग झाली ना, तर त्यांना मध्ये ठेवूनच झाली. ते लोकांच्या समोर येऊन सांगत नाही का, तिथला प्रश्न ते जनरली आपण 3 पक्षाची या ठिकाणी हे आहे. जसं आता तुम्ही बघताय आंबोली चौकुडगेळे, मग मी आमदार आहे ना, मी मंत्री आहे ना, असं ते सगळं मध्ये येतं ना. म्हणून जरा सबुरीच्या भूमिकेतून जावं लागतं. आता सांगा क्रीडांगण बांधा कुठे येतं, ह्याच मतदारसंघात येतं ना. बरं, आजूबाजूच्या 40 ग्रामपंचायतींनी ठराव दिले, 12 एकर जागा आहे आणि PWDने फुकट जागा दिली आहे. तिथं आम्ही करत नाही, आणि 1.25 एकरात आम्ही जागा इकडे करतो. म्हणजे माणसाने किती हट्टीपणा करावा. ते तालुका क्रीडांगण आहे, असं नाही की बाबा जिमखाना उद्या वाढवायचं असेल तर जिमखाना कसं वाढवणार. तुम्ही हे सगळं सांगताय, पण तुम्ही पक्षाकडे मागणी करताय, जनता काही जण म्हणताय, तुमच्याकडे जनता येते म्हणता, मग तुमचे वरिष्ठ आमच्या या तुमच्या सगळ्या मागणीला धुडकावून हे सगळं तुम्ही म्हणताय, पुन्हा जादूचा प्रयोग आम्हाला दाखवणार आहेत का या मतदारसंघात? कोणाचा जादूचा प्रयोग बघायचा? तुम्ही आता म्हणताय की आम्हाला जादूचा प्रयोग चालला आहे, ती तुमची भाजपची मंडळी आम्हाला जादूचा प्रयोग लोकांना दाखवणार आहे का पुन्हा विधानसभा निवडणूक? तुम्ही म्हणताय मग तुम्ही एक असं करणार आहात का, जे उमेदवार अर्चना खरे का ह्याच्यात तुम्ही म्हटलं कोकणात एकत्र यायला हवं, तिथे विशाल परब आहेत, अर्चना परब आहेत, त्यांना तुम्ही देऊन ह्या जादू संपवणार आहात का, असं तुम्ही आहात का की जनतेसाठी लढणार आहात का? तुम्ही सांगाल तसं करूया. माझे मार्गदर्शक तुम्ही, ह्याच्या पुढचे परवा दीपक भाईचे होता, आता माझे, आपण एकत्र करू. कसं आहे, शेवटी पार्टीची पण अडचण आहे. पार्टी या सगळ्या गोष्टीतला निर्णय घेईल. आता निर्णय घेण्याला अधिक त्यांना वेळ आहे. ह्या 8 दिवसात निर्णय सगळेच होतील. निर्णय झाल्यानंतर पुढे काय करायचं हे तुझ्याशी संतोषी बोलून ठरवू आपण. 8 दिवसानंतर भूमिका जाहीर करणार. पार्टीच्या हे बघ, मी पुन्हा सांगतो, माझ्या वाक्यात परत तुम्ही फेरफार करू नका. काय पार्टीच्या लोकांशी बोललो आहे, पार्टीच्या लोकांचं ज्याही मत माझ्याकडे येईल, पार्टीच्या लोकांनी सांगितलं बा अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. पार्टीचं ज्याही मत होईल त्याच्यानंतरच
मी काय आपण या ठिकाणी करू हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर आपण त्याच्यावर बोलू. आज बोलणार नाही. पार्टी तुम्ही कसं सांगणार आहे? तुम्ही कसं नाही नाही, तरी पहिल्यांदा पार्टीने जरी मला सांगितलं मी केसरकरचं काम करणार नाही हे पुन्हा अंडरलाईन करा. झाली तर काय हो देत ना. केसरकरचं काम करणार नाही. केसरकर म्हणजे पार्टी नाही आमची. आमची पार्टी वेगळी आहे. आपली पार्टी वेगळी आहे. केसरकरचं चुकीचं काम मी करणार नाही. केसरकर जे खोटं बोलतो ते खोटं मी लोकांच्यापर्यंत पोचवणार नाही. कारवाई झाली तर तुम्ही एक गंभीर आरोप केला. सिंधुरत्नामधून काहीतरी म्हटलं मायनीने कासाड्यामध्ये 29 लाख दिले होय. आणि त्याची सखोल चौकशी करावी. तुमच्याच मंत्रिमंडळातले मंत्री असं केलं. तुम्हाला असं काय म्हणजे हे करताना गंभीर आरोप आहेत ते की गंभीर आरोप मी जाणीवपूर्वकच केले. हातात पेपर असल्याशिवाय केले नाहीत. मी आरोप जे केलेत ना त्या सिंधुरत्न एकच आरोप तुम्ही ऐकलात. दुसरा आरोप ऐकलात नाही की जे ट्रान्सफॉर्मर दिले गेले त्याची सगळ्याची चौकशी करा पण आमचं असे आणि त्याच्यात जे कोण एक खलनायक वेंगुर्ल्यात बसलेले आहेत की जे तिथे बसून सगळे देत आहेत त्याचंही चौकशी करा. कुठल्या कमिशनवर देतात ते चौकशी करा. आपल्याला सुद्धा इथे दिला अशी चर्चा होती पहिल्या ह्याच्यात. कुठले? तुमच्यावर एक ट्रान्सफर नाही नाही माझ्याकडे नाही. माझ्याकडे नाही. हा, पहिली चर्चा होती मग रद्द केला असेल त्यांनी. कुठे नाही. पण पहिली मागणी केला त्याच्या हिशोबाची आहे. मागणी होती. तुमची माझी- त्यांनी केला मागणी होती ना तुमची ती मागणी होती. आणि गडबड झाला तर ते काय ते अरे गडबड नाही. तुम्ही एक विचार करा की माझ्या बिल्डिंगमध्ये जागाच कुठे नाही. एवढी छोटी बिल्डिंग आहे. नाव आहे तिथे असेल नाव कोणीतरी घातलं असेल. मला माहिती अधिकाऱ्याने घातलं असेल. माझी कशाला मागणी करू? मी केली तर हे बघ मी मागणी काय केलेली नाही कोणाकडे आणि माझा काय विषय नाही. ते तुमच्या समोर पेपर येतील ना तिथे समोर. पण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या बांधकामामध्ये तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होता. जिल्हा परिषद सिंधुदुर्गाची अत्यंत प्रभावी समृद्ध जिल्हा परिषद आहे. त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सावंतवाडी पंचायत संच इमारतीला काही लोकांनी म्हणजे राजकीय प्रकारे बाउन्सर नेले आणि ही पद्धत तुम्हाला काय योग्य वाटते का? हे बघा ह्याच्यावर नेमकं काय आहे ही भूमिका पार्टीचे लोक या ठिकाणी घेतील. मी याच्यावर कुठली गोष्ट भाष्य करणार नाही. नेमकी परिस्थिती काय आहे ती सगळी बघावी लागेल. नेमकं कोणी नेले काय नेले हे जे येईल ते पार्टीच्या अध्यक्षामार्फत आहे. ठिकाणी गेले तिला आणि याला सगळ्या दोन्ही गोष्टीची चौकशी होते. दोन्ही गोष्टीची चौकशी आपण होते. एक सांगा जे बाउन्सर नाही, नाही, नेले पण अशी संस्कृती यावी का? अशी संस्कृती यावी का? तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होता. 100% अशी येता संस्कृती यावी का? 100% येता कामा नये. 100% येता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी वरिष्ठ करतील आणि देतील नाही. नाही, पण यांची प्रदेश करावं तुम्ही तुम्ही हे लक्षात घ्या. त्यावेळी काय हो? संसद संस्कृतीची जिल्ह्यात नेमकी आणली कोणी? तुम्ही त्याचे साक्षीदार दिली साहेब हम्म. तुम्ही त्यावेळी पालकमंत्री आम्हाला हे लोकेशन करू नको हे हवे म्हणून आणले बरोबर ना. मग आता ते पालकमंत्री कमी पडतायत का? हे बाउन्सर येऊन ठिकाणी ठेकेदारी मिळवण्यासाठी दाखवत आहेत. पालकमंत्री कमी पडतात की प्रशासन? नाही नाही तुम्ही पालकमंत्री कमी पडण्याचा विषय या ठिकाणी येत नाही. पालकमंत्र्यांमुळे आज तुम्ही लक्षात घेत नाही. तुम्हाला ते भेटत नसतील. भेटत म्हणजे प्रेसला पण नाही ना प्रेसला म्हणून कदाचित. पण आज बघा त्यांनी खूप चांगले निर्णय घेतले आहेत. पर्यायी तुम्ही एक कबूल करा की ह्या घाटमाथ्याशी आंबोलीला पर्यायी रस्ता व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न होता. त्यांनी तो खूप अतिशय चांगला जबाबदारी निर्णय घेतला. पैसे दिले 70 कोटी रुपये दिले. हो त्यांनी साहेब त्यांनी खरोखर चांगलं काम केलं. आमचा प्रश्न काय आहे जिल्ह्यात बाउन्सर संस्कृती यावी का? अजिबात येता कामा नये. अजिबात येता कामा नये. एकाने बोलला तर समजतं. दीपक केसरकरांना हाकून लावलं पाहिजे. लक्षात ठेवा. दीपक केसरकरांना आता आपण जर्मनीला पाठवणार. ह्याच्यावर एकमत झालंय सगळ्यांचं. नाही तर असतातच कुठे इकडे. तुम्ही आम्हाला बाहेरचं करताय. तुम्ही सांगा आता दीपक केसरकर आहेत का 15 वर्ष तिकडे? त्यांची फॅमिली तरी इथे आहे का सांगा. हा तू का रोजच जाऊ गया. तुम्ही स्वतः बाहेरचे म्हणून तुम्ही त्याची पब्लिसिटी जास्त करता. आता तुम्हीच करतात बरे म्हणून आता ते काय सांगले जो करणार आहे का सांगितलं आम्ही. नाही पण बाउन्सर जे गेले पण